जवळपास 12वीची परीक्षा झाल्यापासनं बरेच दिवस पाण्यात गटांगळ्या खाल्ल्यासारखं माझं मन नुसतं खालीवर होत होतं. निकाल लागल्यापासनं अक्षरशः एक एक दिवस मोजलेला मला आठवत होता. बराच वेळ एकटाच विचार करत बसल्यावर मलाच कधीकधी वाटायचं, आता माझ्या डोक्यावर काही फरक तर नाही ना पडणार. त्या तंद्रीतनं बाहेर आल्यानंतर परत जे काम करत असेन त्या कामात लक्ष घातल्यावर माझी स्थिती परत जाग्यावर येत होती. मी घरी असलो तर अक्काच्या हे लगेच लक्षात यायचं. कालच ॲडमिशन झाल्यामुळे आज जरा हलकं हलकं वाटत होतं. सकाळीच दत्तानं आणि मी शेणकूर पाणी करून तोंड धुतलं. रात्रीच्या वातड झालेल्या कुरड्या आणि भजे दणक्यात वाजून टाकले. टोपल्यात फडकं पांघरून त्या कुरडईनं 12 तासांची वेळ ओलांडली की तिची चव खूपच बदलायची. तुटायला दातांना थोडे कष्ट जास्त लागायचे, पण खाताना चव वाढलेली असायची. नंतर टोपल्यातल्या उरल्या सुरल्या कुरडयांच्या माकोड्यावर सुद्धा आम्ही हा माझा तो तुझा असं संपेपर्यंत दत्ताचं आणि माझं सुरू होतं. तेवढ्यात, अरे पोरांनो, टोपलं पार मोकळं करू नका, एखादा तुकडा राहू दे त्याच्यात. निवृत्ती, अरे तू हा बूट नाही दिसत एक इकडं, असं अक्का म्हणाल्या हातातला पाण्याचा तांब्या तसाच्या तसा ठेवून बाहेर आलो तर खरंच दरवाज्याच्या बाजूला एकच बूट होता. काय झालं असं नाक्का बुटाचं? कुत्र्यानं कार्यक्रम केला वाटतं. दुष्काळात 13वा महिना आलेला होता. इकडून तिकडून पायाला जरा चांगलं घालायला मिळालं होतं, ते सुद्धा कुत्र्याला देखवलं नाही. आता डिसेंबरमध्ये मोठ्या बाबाच्या जत्रेच्या आदल्या दिवशी थापलिंगावून खंडोबाची तळी भरून येताना मीच ते कुत्र्याचं पिल्लू रघु गायकवाडाच्या घरनं आणलं होतं. एका हातानं सायकल चालवत दुसऱ्या हातात त्याला मी बगलत धरून घेऊन आलो होतो. त्याचं नाव मीच मोत्या ठेवलं होतं. घर रस्त्यावर असल्यामुळं कुत्रं लय लाखंदारीचं काम करायचं. लहानपणी दिसायला ते काळं बांडं होतं, म्हणून नाना म्हणले, दत्ता, कुत्रं चांगलं लांब रुंद व्हाय पाहिजे. असं कर, 2-2.5 फुटाचा खड्डा कर पुढं वाट्याव. दिवसातून 1-2 तासच वर काढायचं, बाकी त्याच्यात ठेवत जायचं. किती बी क्याव क्याव केलं तर अजिबात वर काढायचं नाही. दूध भाकरीचा काळा सुद्धा तिथंच खड्ड्यात द्यायचा त्याला. पायी 1 महिन्यात कसं होतंय ते. मग काय टप्पर रे, कोणाची वाकडे नजर करून पागायची घराकडं. नंतर येणाऱ्या जाणाऱ्यावर तो तुटून पडायला लागला. बऱ्याच वेळेला तो रस्त्यावरच्या मोटरसायकलवाल्यांच्या मागं लागायला लागला, पण अजून त्यांनी कोणाला धरलं नव्हतं. मी संगमनेर कॉलेजला असूनही त्यांनी माझी जाण ठेवली होती. पण आता यानं जपूट कुठं नेला असन तर मला खात्री होती की तो आपली दोस्ती निभावणार. असा विचार करत मी घरामागं इकडं तिकडं बरंच पाहिलं, पण लिंक काही लागली नाही. नंतर भाऊच्या वावरातही काही दिसलं नाही. वावरातून वर येताना अक्कानं, वर डोंगराकडं लिंबाखाली जाऊन पाय बरं, तो तिकडं खेळायला जाते दररोज, असं म्हटल्यानंतर मी डोंगर चढायला लागलो तर तिथंच वरच्या साबरकांडीच्या जवळ बूट पडलेला दिसता. अक्का सापडला. बुटाच्या दोरीला थोडंसं कुरतडलं होतं, तळाला 1-2 ठिकाणी दात लावले होते. त्याने अजिबात फरक पडणार नव्हता, पण एका मोज्याची पुरी चिरफाड करून ठेवली होती. बुटावर आलेलं संकट कानसुळावरनं गेल्याचा मला आनंद झाला होता. नाना सकाळीच लाल कांद्याची लागण करायची म्हणून 2-4 बाया रोजानं कामाला बघायला कोळेवाडीचे अंग गेले होते. मी लगेच दोन्ही बूट आत वळचणीला ठेवून दिले. अक्का स्वयंपाक करता करता म्हणाली, निवृत्ती, जाऊ दे आता, लाग कामाला. खालच्या वावरात कालच्या दिवसात किती भरण झालं टमाट्याचं, बघून ये बरं जरा. परवा आईतवारी दत्ता पाण्या होतात, 3रा पहारा पोत. पाण्याची आता लय मारामारी झाली भाऊ. सर्वांना लागला तरी मुख्या जत्राबाला अजून चांगलं गवात होईना डोंगराला, कसं व्हायचं आता? काय बाई पानकळे होते तवा. एकदा का या टायमाला पहाड्या सुरू झाल्या का थांबायचं नावच घेत नव्हते. तू लहान होता तवा एकदा तापानं फणफणला होता तर तुला पाटकोळी लावून निघाले होते गावात शेक डॉक्टराकडे. पाऊस तुला नेऊसुद्धा देईना, इतके समधी रिपरीप रिपरीप रिपरीप. शेवटी दुसऱ्या दिवशी तो या बापानं डॉक्टर कोण औषधाची 1 बाटली आणली, तवा कुठं जमलं. एकदा मोठा रातबळी आला होता. आपलं एवढं मोठं 5 भोकाचं तळं लईत लई 4 तासात भरलं असेल. पाऊस कमी झाला होता म्हणून अक्का तिची चिंता मला सांगत होती. स्वयंपाक करताना सुद्धा तिला वावरातल्या कामाची चिंता. थोडा वेळ राहून परत तिने,
आता काय बी करून टमाट्याला पाणी बसलं पाहिजे लवकर, आणि मधल्या तुकड्या तेवढे लाल कांदे चिकटून देऊ एकदा म्हणजे झालं. रोप लावाय आलंय कधीचं. पुढच्या हप्त्यात टमाटे बी सुरू होतील चांगले. आत्ता 2-4 ठिकाणी गाबोळे दिसायला लागलेत कुडंमुडं. बाजार टिकला मग लय भारी काम होईल. तुझ्या शाळेची कलश मिटली आमच्या मागची. दुपारची लाईट होती त्यामुळं मी अक्कांना सांगितल्याप्रमाणे खाली जाऊन बघून आलो. वरचे 2 चिरे भरायचे राहिले होते, ते पण लाईट आल्यावर मी भरून टाकले. संध्याकाळी जेवणलीला ओट्यावर बसून नानांनी विचारलं, निवृत्ती आता पुढचं कसं मग? त्या दिवशी विद्यापीठात यांनी सांगितलं होतं ना धुळ्याला जावं लागेल म्हणून. तेव्हा कधी जायचं आता तिकडं? हॉस्टेलला नंबर लावा लागेल आता. लेट गेलं तर ते फुल्ल होऊन जाईन. आणि आता मी काय तुझ्याबरोबर उठसूट येत बसणार नाही, तुझं तू फिरायचं. फक्त आता मी एकदा बिराड पोहोचता करायला येणार धुळ्याला. बिंदास फिरायचं. आपल्याला तोंड दिलं ना देवानी. कुठं बी गेलं काय बी वाटलं लगेच समोरच्याला विचारून घ्यायचं. अजिबात चुकत नाही माणूस. मी आणि एकदम दादा पाय बरं पाणीपतला कशी जातो एकटी इथून? आमची काही लय शाळा झाली का? तवा धुळ्याला जायची तयारी करतो ही. एखादी खोली घेऊन ये मग बघू पुढं. त्याच्यासाठी 950 रुपये बाजूला काढून ठेवलेत मी त्या दिवशी. नानांनी आता मला मी मोठं झाल्याची कल्पना देऊन टाकली होती. मला विद्यापीठातच सोमवारी 26 ऑगस्टला धुळ्याला तुमचं कॉलेजवर रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, हॉस्टेल तेव्हाच मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे जेवता जेवता चालन की नाना जाईन मी एकटा असं त्यानं सांगून टाकलं. मधल्या वावरात लाल कांद्याची लागण करायची होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सरी पाडायला सीताराम पेकारी बाबा येणार होता आणि नंतर नानांबरोबर आम्ही रान बांधणार होतो. सकाळी आमची ठरल्याप्रमाणे कामं सुरू झाली. 2 दिवसात लागवड पूर्ण केली. काम करताना आता सारखं धुळ्याचं चित्र दिसायचं. 1.5 महिन्यापूर्वी D.Edचे फॉर्म भरायला धुळ्याला गेलो होतो, पण खूप रात्र झाली होती त्यामुळे काही लक्षात आलं नव्हतं. 2 वर्षांपूर्वी 11वीला असताना ज्ञानमातेचं हॉस्टेल मी 1 आठवड्यात सोडलं होतं. तसंच इथे सुद्धा होतं का असा विचार मनात यायचा. पण इथे अभ्यासाला खोलीत टेबल, बसायला खुर्च्या, झोपायला पलंग मिळतो असं पुण्याच्या पहिल्या राऊंडलाच पानोडीच्या गोरख कदमनं सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी नाना संगमनेरला गेले होते. हॉस्टेलला पलंगावर नुसती सतरंजी टाकून झोपता येणार नव्हतं म्हणून त्यांनी तिकडून येताना झोपायला एक सिंगल गादी आणि कागदपत्र, महत्त्वाच्या गोष्टी ठेवायला एक साधी सुटकेस हेही घेऊन आले. हे सामान धुळ्याला न्यायला तसा उशीर होता, पण एक वस्तू जमा झाली म्हणजे घोर नाही असा त्यांचा विचार. आदल्या दिवशी दोडीवरून संध्याकाळी नाशिकला येऊन रात्रीची धुळे गाडी पकडली. प्रवासात झोप अजिबात लागली नाही. फक्त डोळे झाकून उद्याचा विचार परत परत येत होता. आतल्या चोर खिशात हॉस्टेलसाठी ठेवलेले पैसे वारंवार तपासून बघत होतो. शेवटी गाडीनं धुळ्यात एंट्री केली आणि कंडक्टरनं चला गुरुद्वारा आहे का कोणी असं विचारलं. त्यासरशी माझी झोप उडाली. ड्रायव्हरनं गाडीतले लाईट लावून दिले. स्टँड जवळ आलं तशी प्रत्येकाची चुळबुळ सुरू झाली. आंबेडकर पुतळ्यापासून गाडीनं उजव्या बाजूला टर्न घेतला आणि बसस्टँड जवळ आल्याची खात्री पटली. थोड्याच वेळात मी माझ्या भविष्यातल्या कर्मभूमीत माझी पिशवी घेऊन उतरलो. आजूबाजूला सगळा अंधार होता. अजून सकाळचे 5 वाजले होते. बाहेर रस्त्यावर 1-2 चहाच्या टपऱ्या सुरू होत्या. तिथे तोंड धुतलं, गुळणा केला. चहा घेता घेता समोरच्याला कृषी महाविद्यालय किती लांब इथनं असं विचारताच त्यानं रिक्षावाल्याकडं बोट दाखवत, पारोळी चौफुलेला 1 शीट होणार आहे बापू तुम्हाला, बठिले भाऊ रिक्षामा. अंधार होता म्हणून चहा घेऊन लगेच मी बसून घेतलं. ॲग्रिकल्चर कॉलेज येऊनात का बाप्पू? मी त्याला लगेच हो म्हणालो. भलता जबरदस्त कॉलेज रे भो, बठ्ठा लांब लांब ना पोरं शेतस्तडी तुमना गाव. तशी अक्काची मावशी मालेगावची, त्यामुळं अहिराणीची आणि माझी थोडी अगोदर ओळख होती, पण बोलता येत नव्हतं. मी संगमनेरून आलो आहे, नगर जिल्हा. बा 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 ते भलतं लांब शे भाऊ असं म्हणून त्यांनी मला पारोळा चौफुलीवर सोडलं आणि पुढे हॉस्टेलचा रस्ता दाखवला. आता उजेडायला लागलं होतं. चालत चालत पुढे आल्यानंतर हॉस्टेलची ती विस्तीर्ण इमारत मला लांबून दिसली. पण ओळख नसल्यामुळे बाहेरच गोल रिंगवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या पोरांकडे बघत उभा राहिलो. कोणी सकाळी जिमला जात होतं तर कोणी तिकडून येत होतं. बरेचसे हाफ पॅन्ट आणि बनियनवरच फिरत होते. नंतर मी बाजूच्या सिमेंटच्या बाकड्यावर येऊन बसलो.
सिनियर मंडळींना उभं राहून नमस्कार करतात हे मला माहीतच नव्हतं. पण पहिलाच दिवस असल्यामुळे जोपर्यंत हॉस्टेलमध्ये एंट्री होत नाही तोपर्यंत कुणीही काही बोलत नसायचं. असंच येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघत असताना दोघेजण जवळ आले. कुठला रे तू? त्यांच्याकडे बघत मी बसूनच संगमनेर असं उत्तर दिलं. उभा राहता येत नाही का तुला? मला काही कळलंच नाही. मी फक्त त्यांच्याकडे बघत उभा राहिलो. माझं नाव गाव सांगण्याऐवजी मी त्यांना तुम्ही कुठले विचारलं. एकानं सांगितलं प्रवीण मुंडे रेणापूर. दुसरा म्हणाला संतराम पालवे नगर. नगर म्हटल्याबरोबर मी त्याच्याकडे बघून हसलो, पण तो उलट नागपुड्या फुगवत माझ्याकडे पाहत म्हणला, बेट्या आता हॉस्टेलला ये, मग तुला सांगतोच. त्यांनी मला हेरून ठेवलं होतं. थोड्या वेळानं त्या दिवशी राहुरीला ॲडमिशन झालेली मुलं एक एक गोळा व्हायला लागली. कॉलेजच्या ऑफिसमध्ये हॉस्टेलचे पैसे भरून रजिस्ट्रेशन सुरू झालं. मला नंबर मिळाला होता 36/96. आता पुढच्या 4 वर्षांसाठी तोच माझा नंबर असणार होता. दोन्ही आकडे उलटे होते. एक मराठीत उलटा 36 आणि दुसरा इंग्रजीत 96. माझं कोणतंच काम सुईचं होत नव्हतं याची ती पावती. रजिस्ट्रेशन झाल्यावर मुलं हॉस्टेलकडे येत होती. 4 मुलांना मिळून 1 रूम देणार असं तिथल्या मुलांकडनं मला कळलं. माझी कोणाबरोबर ओळखच नव्हती. पण नानांनी सांगितल्याप्रमाणे मग आपलं तोंड काय कामाचं? याला त्याला मी विचारत होतो. तेवढ्यात राहुरीचे 2 जण आणि पुण्याचा 1 असं 3 चौथ्याच्या शोधात दिसले. राहुरीच्या दोघांनी त्यांचे पालक सिमेंटच्या बाकड्यावर बसले होते. तिकडे बोर्ड दाखवलं. मी त्यांच्याकडे गेलो. मी एकटाच आहे संगमनेरचा, मला यांच्यात घ्या ना असं मी त्यांना म्हणालो. थोडं बाजूला जाऊन त्यांनी काहीतरी चर्चा केली आणि मला हां म्हणून सांगितलं. लगेच आम्ही आत रेक्टरकडे गेलो. आमची नावं नोंदवली. आम्हाला 3ऱ्या मजल्यावरची रूम नंबर 341 मिळाली. मला पार्टनर मिळाले होते. रवींद्र मुसमाडे, सूरज कदम, देवळाली प्रवरा, अभय निकम, धडकवरी पुणे. नुकतीच आमची ओळख झाली. आम्हाला चावी देऊन शिपायांना रूम दाखवली. मला त्यांनी रूममध्ये घेतलं याचा खूप आनंद झाला होता. रवीचे चुलते त्या आबांच्याबरोबर मगाशी माझी थोडी चर्चा झाली होती. परत कधी धुळ्याला यायचं असं रवीनं विचारताच आपण सगळे 1 तारखेला राहुरीवरून 11 वाजता बरोबर निघू असं मी म्हणालो आणि तसं ठरलंसुद्धा. रूमवरनं खाली येताना बरीचशी सिनियर मंडळी आमच्याकडे रागानं पाहताना दिसायची. उतरताना अभ्यानं इथं रँगिंग कडक होत असणार बरं का असं सांगितलं. त्यातच मला सकाळी त्या दोघांनी बाहेरच्या बाहेर दम टाकला होता. त्यांच्या डोक्यात काय असेल बरं? आपलं काय चुकलं त्यावेळी? अशा विचारांच्या तंद्रीत मी त्या दिवशी हॉस्टेलमधनं बाहेर पडलो. तिकडून 2 अहिराणी पोरांचं त्यांच्यात बोलणं चालू होतं. वय गय का रे भाऊ, तू न रजिस्ट्रेशन? अहिराणी येत नसतानाही मनात जुळवाजुळव करत म्हणलं, मन बी होई गैर मित्रा. ओळख नसल्यामुळे फक्त त्यांच्याकडे वळून बघत हातात हात दिला. आता लवकरच परत येणार आहे आपण सगळे असं मनाशी म्हणत पुढे सरळ चौफुलीवरनं बसस्टँड गाठलं आणि नगर गाडी धरली. कॉलेजला रजिस्ट्रेशन करून घरी आल्यावर 3-4 दिवसांनी परत धुळ्याला जायचं होतं. त्यामुळे मानांनी कपडे लत्त्यासाठी एक चेनची मोठी बॅग आणली. पंढरपूरला आषाढी एकादशीवरून येताना मला ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथासुद्धा आणली. हे मला मनी उतरायला जरा जड गेलं. पण आता आणले म्हटल्यावर करणार काय? मी बऱ्याच वेळेला वशाट खायचो, मग हे कसं वाचणार हा पडलेला मला प्रश्न. आता बघू पुढं असं म्हणत सायकल घेऊन म्हैसगाव गाठलं. तिथे अशोक गागरेंकडे जाऊन मी माझी एम्पला देऊन दोन्ही ट्यूब टायर टाकून बारीक सारीक काम करून घेतलं. कॉलेजचं डिपार्टमेंट लांब आणि जेवणाचा क्लब गावात असल्यामुळे सायकलशिवाय तिथे पर्याय नव्हता. असं सामान बरंच झाल्यामुळे नानांनी मी येतो धुळ्याला, आता तुला सोडायला उद्या, इकडच्या कामाचं होईन काय व्हायचं ते 1-2 दिवस. पण माझ्या डोळ्याने एकदा बघितलं का चित्ता मिटली आमची. आमच्या मोठ्या एकनाथ दादांनी 1991मध्ये नवीन ट्रक घेतला होता. तिच्या बॉडी केबिनचं काम धुळ्याच्या 40गाव चौफुलीवर केलं होतं. तेव्हासुद्धा नाना 15 दिवस तिकडेच राहिलेले होते. सगळं काम करून गाडी घेऊन ते खांब्याला आले होते. त्यामुळे नानांना धुळं थोडं परिचयाचं होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे 11 वाजता देवळालीचे दोघे रवी मुसमाडे आणि सूरज कदम यांना घेऊन रवीचे चुलते प्रकाश मुसमाडे सर म्हणजे आबा आमची वाट बघत बसस्टँडवर उभे होते. नानांची आबांबरोबर भेट झाल्यावर रामराम श्यामश्याम झाला. थोड्याच वेळात धुळ्याची एसटी आली. आम्ही तिघांनीही सायकली आणल्या होत्या. त्या हमालानं वर टापावर टाकून दिल्या.
जाताना नाना आणि आबा एका सीटवर, रवी आणि सूरज दुसऱ्या सीटवर आणि मी एकटा. ते दोघेही एकाच गावचे असल्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. सूरजचे वडील राहुरी कारखान्यात मोठ्या पदावर होते, तर रवीचं 6 चुलत्यांचं मोठं कुटुंब, त्यात सगळेजण शिकलेले, एकजण कारखान्यात डायरेक्टर होते. तसं आमच्यात मी कुठं आत्ताशी 12वीचा दिवा लावून धुळ्याला एसटीनं चाललो होतो. प्रवासात कॉलेजचं पुढचं गणित डोक्यात ठेवून विचारमग्न होतो. चालू गाडीतच अक्कानं दिलेली भाकरी सोडून मांडीवर धरली. तिच्याकडे बघताना आईची ममता पाहून कल्ल्याजवळच्या शिरा आपोआप फुगल्या, कंठ दाटून आला. शेवटी पहिल्या घासाबरोबर आलेला हुंदकासुद्धा गिळून घेतला. गहिवरून आलेली ही भानगड मी एसटीत मागच्या मागं एकट्यानं पचवली होती. धुळ्याच्या बसस्टँडवर उतरल्यावर नाना सामान घेऊन रिक्षात बसले. मी माझ्या एम्पलावर रिक्षाच्या मागं मागं हॉस्टेल गाठलं. संध्याकाळी 5च्या सुमाराला नाना रिंगजवळ हॉस्टेलसमोरचा परिसर न्याहाळत बसले होते. मी पण हातपाय धुवून खाली त्यांच्याजवळ येऊन बसलो. तेवढ्याच जिममधनं विजू केराई आणि सांबा वाघमोडे येत होते. त्यांनी येता येता नानांना नमस्कार घातला. कुठले रे पोराओ? नानांनी विचारलं. मी संभाजी वाघमोडे, सोलापूरचा काका. दुसऱ्यानं लगेच मी विजय केराई, परभणीचा. केराईनं माझ्याकडे बघत विचारलं, तुझं नाव काय र? मी त्याच्याकडे घाबरून बघत, निवृत्ती जोरी. काय पूर्ण नाव सांगायला लाज वाटते खरं तुला? नानांनाही बरं वाटलं, कारण नाव सांगताना नानांसमोरच मी पूर्ण नाव सांगितलं नव्हतं. हा आत्ताच माझं नाव कसा घेत नाही असं क्षणात नानांना वाटून घेतलं. तसं माझ्या ध्यानीमनी काही नव्हतं, पण हे असं नानांसमोर घडायला नको होतं. थोड्याच वेळात नानांना ही पोरं एकदम घरच्यासारखी दमदाटी करणारी, माझ्यावर धाक ठेवणारी वाटली. इथं जेवणं खावण्याचं कसं रे पोराव? असं नानांनी म्हणाल्या त्या दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं. संभा लगेच म्हणाला, चला काका रूमवर जाऊ आपण. आम्ही लगेच उठलो, त्यांच्याबरोबर जायला लागलो. जाता येता सिनियर पोरं खूप रागात बघायची. मला थोडं घाबरल्यासारखं व्हायचं, म्हणून केराईनं लगेच माझ्याकडे बघत, काय काळजी करू नको बे, कोणी विचारलं तर फक्त केराईच्या क्लबचा मेंबर आहे सांगायचं. बोलता बोलता त्यांच्या रूमवर येऊन पोचलो. तेवढ्यात तिथं रूमवर श्रीरामपूर जवळच्या राजुरी ममदापूरचे संजय शिंदे भाऊ आले. रामराम काका. नानांनी रामराम घालत कुठले तुम्ही विचारलं. शिंदे भाऊ जरा खूपच मोठ्या माणसासारखे वाटत होते, त्यामुळे नाना त्यांना जरा आहोजाऊ घालून बोलले, अरे मी श्रीरामपूर जवळच्या राजुरीचा संजय शिंदे. तसं त्यांचं कॉलेजवरचं प्रेम 4 वर्षापेक्षा जास्त टिकलं, त्यामुळे ते जरा पोक्त दिसायचे. शिंदे, वाघमोडे आणि केराई हे तिघं आणि अजून परभणीचा जावळे या चौघांनी नवीन क्लब सुरू केला होता. त्यांना नवीन वर्षात येणारी मुलं जास्तीत जास्त मेंबर करून घ्यायची होती, त्यामुळे ते आम्हाला एवढं लोणी लावत होते. संध्याकाळी चला आपण क्लबला जेवण करू असं म्हणून ते आम्हाला गावात घेऊन गेले. जेवण करून परत येताना क्लब या नावाविषयी जो गैरसमज होता तो बऱ्यापैकी नाहीसा झाला होता. सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा मी क्लब हा शब्द ऐकला तेव्हा आबाईला विचारलं होतं की अभ्या ही क्लबची काय भानगड आता? तो पुण्याचा होता म्हणून त्याला बाहेरचं जग बऱ्यापैकी माहिती होतं. धुळ्याला मेसला सगळेजण क्लब म्हणायचे. क्लब म्हटलं की मला फक्त पत्त्याचा क्लब माहिती, तिथं बऱ्याच भानगडी चालतात. इथं असा प्रकार नसला म्हणजे बरं. इथं सगळी पोरं शेतकऱ्यांची, साधारण कुटुंबातली आणि आल्या आल्या असा क्लबचा बोलबाला. इथं पोरं जेवायच्या नावाखाली गावात क्लबला जातात. चमायला ही काय आणखी नवीन आफत आली. पण नंतर पुढच्या काळात यालाच कोऑपरेटिव्ह मेस असा सुद्धा शब्द होता, पण तो बराच लांबलचक असल्यामुळे तोंडाला आराम मिळावा म्हणून जुन्या काळापासून सगळी मुलं त्याला क्लब म्हणायला लागली होती असं कळलं. त्या दिवशी विचार करत हॉस्टेलला येऊन रूम नंबर 341ला झोपी गेलो. सकाळी उठल्या उठल्या निवृत्ती आता मी आंघोळ करून निघतो, 5 वाजे पोत गेलं पाहिजे घरी. राहुरीला उतरून मला टमाट्याला औषध न्यायचे. तुझी शाळा त्याची हवे, तेव्हा फाडाची काळजी नाही घेतली तर आपल्याला अवघड होईल. आणि आता दररोज उठल्यावर सकाळी सकाळी तू ज्ञानेश्वर यानं गाथा थोडी थोडी वाचित जाय. आता आमचं गेलं सगळं, आम्हाला तुझ्या वयात कोणी दिली नाही, पण लय चांगलं लिहून ठेवले माऊलीनी आणि तुकाराम महाराजांनी. पाय जसं जमल तसं तुझं हे कॉलेज बघून. नाना म्हणाले, थोड्याच वेळात आवरून निघणार असं नानांनी सांगितलं, पण माझं धाबं मात्र दणाणलं. मला एकदम बेचैन झाल्यासारखं वाटलं.
आंघोळ करून आल्यानंतर त्यांनी माझी चुळबुळ ओळखली, पण त्यांनी बघून न बघितल्यासारखं केलं. बापाचं कठोर मन काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. धोतर नेसताना आता अभ्यास म्हणजे अभ्यास, चांगलं मार्क पाडायचं, बाकी तुला लागल तसे पैसे मी बरोबर पाठवत जाईल पोस्टानं. यावर्षी पानिपतचे रग आणि चादरी जास्त घ्यायचं ठरवलं आहे तुझ्या शिक्षणासाठी. जास्त फिरावं लागेल मला ते ऐकायला, लागलं तर लागू दे, पण तू ध्यान ठेव इथं अभ्यासाकडं. 4-8 दिवसातनं पत्र टाकत जा आम्हाला. असं म्हणत सदरा टोपी चढवली. आमचाही तो कॉलेजचा पहिलाच दिवस. रूमवरून निघताना शेवटी चालू द्या पोराव तुमचं, येतो मी आता, असं म्हणाले. त्यांनी रूमच्या बाहेर पाऊल टाकलं आणि ते तडक निघाले. मी बाहेर पॅसेजमध्ये आलो. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मला एकदम रडायला आलं. दोन्ही बाजूंनी रूम असल्यामुळे मधल्या पॅसेजमध्ये अंधार होता. त्यांना माझ्या मनाची अवस्था रूममध्ये कपडे घालतानाच समजली होती. अहो, ती बापाला नाही कळणार तर मग कोणाला कळणार. पण त्यांनी मागे वळून अजिबात बघितलं नाही. ते सरळ त्यांच्या काळजावर दगड ठेवून निघून गेले आणि मी इथे हॉस्टेलमध्ये आश्रित म्हणून राहायला लागलो होतो. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐका साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर उद्या. आणि हो, तुम्ही चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्तावरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.